हॅलो मित्रमंडळी, कसे आहात सर्व? माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। तर आज सकाळी 7:30 वाजले आहेत आणि मी पाहू शकता आता आपण तिकडे ग्रामपंचायतमध्ये झेंडा फडकावायला जातो। तर चला तुम्हाला तिकडे ग्रामपंचायत वगैरे नेतो आणि आपला गाव पण दाखवतो। आपला ब्लॉगला टिकून राहा। आपला हा ब्लॉग लई दिवसाबाद येत आहे। आपले कॉमेडी व्हिडिओ आता येत आहेत, तरी कॉमेडी व्हिडिओ पहा तुम्ही। हाय आपला गाव, इकडे पक्के रोड बनले आपल्या गावातले। हॅलो, आपल्या गावची ग्रामपंचायतीकडे झेंडा वगैरे ध्वजारोहण चालू आहे। इकडे ध्वजारोहण चालू आहे। इकडे लहान लहान अंगणवाडीच्या पोरं इकडे। तर ती आपली लायब्ररी आहे, हे आपली अंगणवाडी आहे लहानपणीची वाली, आणि इकडे नवीन आपली ग्रामपंचायत। एक साथ सावधान, एक साथ विश्राम। तर आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोज रविवारला ग्रामपंचायत कार्यालय बेलगाव येथे खास प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग विंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाता। आता ग्रामपंचायतचा झेंडा फडकवून झाला, आता आपल्याला गावातला झेंडा फडकवायला जायचा आहे। तर हे आहेत आपल्या गावचे डिजिटल ऑपरेटर म्हणजे सोनूभाऊ शेंडे, आणि हे आहेत आपल्या गावचे चपरासी प्रमोदभाऊ माटे। आपल्या ग्रामपंचायतच्या झेंड्याचे ध्वजारोहण झाले आहेत। आपण गावातला झेंड्याचे ध्वजारोहण करायला जात आहोत। इथे एक आपला ध्वजारोहण करायचा आहे। हे आपल्या गावचे लहान लहान पब्लिक आप पटरा थोड़ी देते पा। तर ही आहे आपली बेलगाव शाळा, तिच्यामध्ये आपण पहिले शिकलेलो आहोत। देशभक्ती परत फक्त म्हणते आदेशात दिलं ना त्यांना लोक ऑर्डनन्स फॅक्टरी बद्दल। आता इकडून शाळेतून आम्ही बाहेर निघलो। हे आपली शाळा इकडे साईडले। आता घराकडे जातो। घरून गेल्यानंतर एक प्लॅन चालू आहे बाहेर हिंडाले जायचा। तर आता आपला प्लॅन झाला आहे रामटेकला जायचा। तर आपण निघालो रामटेकला जायला। आपले काही पार्टनर गेले आहेत तिकडे। आता आपण गाडीने जातो। तर तुम्हाला दाखवतो चला रामटेक। तर भंडाऱ्याच्या त्रिमूर्ती चौकामध्ये खूप अशी मंडईवाणी भरलेली होती, तिथे झेंडा वगैरे सर्व काही मिळत होता। तर मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता आपला हा हायवे खातरोडचा हायवे आहे हा। तर आपण खातरोडून जाणार आहोत। तर आपण जातो तिकडे रामटेकले, तुम्हाला बिलकुल परफेक्टली दाखवतो। तुम्ही फक्त आपल्या ब्लॉगला टिकून राहा आणि आपला ब्लॉग पूर्ण कंप्लीट करा। तर चला पकडा स्वप्नील भाऊ आपले कॅमेरामॅन। तर हा इथे एक ॲक्सिडेंट झाला। या गाडीची पूर्ण बॅटरी उडली, बहुत जोरामध्ये ॲक्सिडेंट झाला हा। बहुत मोठा ॲक्सिडेंट झाला, पूर्ण इंजिन त्याच्या गेला, ट्रकवाल्याने ठोकल्यानं भरला। म्हणजे कोणाची जीवितहानी नाही आली, बहुत एवढा चांगला आहे। तर हा रामटेकमध्ये खूप असा 1000 एकरामध्ये फैललेला तळाव पहा, खूप मोठा आहे, समुद्रावानी दिसते पूर्ण। तर
आता पोहोचलो आपण रामटेकमध्ये. तर हे आहे पहाडी, इकडे भरतं वगैरे, तिकडे पण पहाडी आहे. पोहोचलो आम्ही रामटेकमध्ये. तिकडे पाहू शकता गाडी वगैरे तिकडे पार्किंग केलो आपण. हाय रामटेक, इकडे पाहू शकता माझ्या मागे. तुम्हाला दाखवतो समोर मंदिर वगैरे काय आहे, त्याचा काय विषय आहे समोर तुम्हाला दाखवतो. चलते जाऊ जावाचं काम. हा इकडून वरचा नजारा किल्ल्याच्या. बहुत लोक इकडे घुमाले आहेत. तर आता त्याला तुम्हाला खालतून दाखवतो. हाईट जास्त आहे का थोडं बाकून जावं लागते, असं अटकावं लागते मग इथे. म्हणून तुम्ही लंबे नको व्हायचा जास्त का. तर चला आता अंदर जाऊ, तुम्हाला दाखवतो अंदरून व्ह्यू. इकडे मंदिर वगैरे आहेत. इकडे दर्शनासाठी इकडे लाईनमध्ये लागावं लागते. इकडे खूप गर्दी आहे भक्तांची. बार इकडे खूप गर्दी आहे. हा मंदिर आहे, खूप अंदरून खूप मोठा आहे आणि खूप पाण्यासारखा आहे, चांगला मस्त. असं आहे इकडे मंदिर. हा व्यंकटेश्वर मंदिर इकडे आहे, लक्ष्मीनारायण मंदिर आहे तिकडे, म्हणजे खूप मंदिर आहे तिकडे. आणि ही तर आता इकडे बाहेर निघतो आपण मंदिरच्या बाहेर. मी पण या ठिकाणी पहिल्यांदा आलो, तेवढा काही मला पण माहिती नाही. जे आहे ते तुम्हाला सांगतो. आणि त्या तिकडे खूप असा मोठा तळा आहे तो. ही आहे किल्ल्याची एंट्रन्स गेट. पहा खूप मोठा असा आहे. तर त्यातून गाड्या आपण बाहेर काढत आहोत आणि आपण आता निघत आहोत गावाकडे. तर तुम्हाला भेटतो तिकडे रोडावर. गाडी बैकली इकडे अण्णा सुधारवले. आपल्या गाडी चहा गेला फिल्टर. इकडे गाडी वगैरे आता चालू झाली. या हायवे